हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा। आज मी बनवणार आहे कांदे भजे। कांदे भजे बनवताना मी थोडेही बेसनमध्ये पाणी न घालता बनवले आहे। मस्त बाहेर पाऊस पडतो आहे। मस्त आता आपण घरात कुरकुरीत असे कांदे भजे करून खाऊया। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कांदे भजे बनवण्यासाठी मी इथे 8 ते 9 कांदे घेतले आहेत बारीक चिरून। एक हिरवी मिरची घेतली आहे। कांदा चिरताना त्यावरचं जे बूड असतं ते सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आणि असं बारीक बारीक चिरून घ्यायचा कांदा उभा। वरचं बूड काढलं की कांद्याच्या पाकळ्या अशा सुटसुटीत होतात आणि असे बारीक बारीक कट करून घ्यायचे चाकूने। कांदे माझे सगळे चिरून झालेत। एक हिरवी मिरची पण गोल गोल अशी बारीक चिरून घेतलेली आहे। सुरुवातीला कांदे स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत, मग नंतर मी कांदे चिरून घेतलेत। आता बघा, त्याच्यावरचं बूड काढल्यामुळे अशा मस्त पाकळ्या पाकळ्या साईडला होतात। कांदे एकमेकाला अशा पाकळ्या चिटकल्या जात नाहीत। असे कांदे करून घ्यायचे। त्यामध्ये आता हिरवी मिरची टाकून घेतली। कांद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। नंतर लाल तिखट टाकून घेते चवीनुसार। हळद 1 छोटा चमचा टाकून घेते आणि 1 चमचा धनिया पावडर। नंतर जिरे आणि ओवा पावडर एकत्र आहे त्यामुळे मी ते टाकले। साबूत ओवा असतो तो टाकून घ्या तुम्ही, असेल तर पावडर टाका ओव्याचं। आता हे कांद्यात सगळं मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कांद्याला किती छान असं मीठ मिरची लागलेली आहे। आता कांद्यामध्ये 1.5 वाटी बेसन टाकून घेते सुरुवातीला आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचं बेसन। जसं बेसन लागल तसं टाकायचं। याला मला 2.5 वाटी असं बेसन लागलेलं आहे। 8 ते 9 कांदे आहेत, त्याला 2.5 वाटी बेसन लागले। आणखीन अर्धी वाटी बेसन टाकले म्हणजे 2 वाटी बेसन कंप्लीट झालं। फक्त मिक्स करत राहायचं कांद्यामध्ये बेसन। आपोआप पाणी ओतल्यासारखं बेसन होतं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त असं बेसन लागत आहे कांद्याला। कांदा आणि बेसन व्यवस्थित मिक्स झाले तरी पण थोडंसं पातळ असल्यासारखं वाटते मला मिश्रण, त्यामुळे यामध्ये मी अर्धी वाटी बेसन टाकून घेणार आहे। अर्धी वाटी बेसन टाकून घेतले। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपलं सुरुवातीला जे मीठ मिरची टाकली होती ती थोडीशी कमी पडण्याची शक्यता असते, त्यामुळे नंतर तुम्ही थोडंसं पीठ चेक करून त्यामध्ये लाल तिखट मिरची टाकून घ्या। बेसन आपलं टोटल 2.5 वाटी झाल्यामुळे थोडंसं यामध्ये लाल तिखट कमी पडलंय। लाल तिखट टाकून घेते आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। मीठ हळद आणि मिरची टाकलेली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा किती मस्त झालेलं आहे आपलं भज्याचं पीठ। आता आपण हे भजे तळून घेणार आहोत। भज्याच्या पिठामध्ये थोडं पण मी पाणी ओतले नाही, तरी पण बघा किती सुंदर पीठ झाले। आपलं तेल गरम झालंय, त्यामध्ये मी थोडंसं कांदा टाकून बघितला। आता यामध्ये आपण भजे मस्त असं तेल कडक गरम होऊ द्यायचं, मग त्यामध्ये भजे टाकायचे। नाहीतर तेल थोडंसं थंड असेल आणि आपण भजे सोडलं तर मग कढईला भजे चिटकतात। असे तेलामध्ये हाताने भजे टाका किंवा आपला जो जेवण करायचा चमचा असतो त्याने पण भजे टाकले तरी बी चालतात। नवीन स्वयंपाक करणार असाल तर तुम्ही चमचानेच टाका, कारण की तेल असं पोळण्याची शक्यता असते। थोडीशी सवय नसते, त्यामुळे एकदा सवय झाली की मग कसंही टाकलं तरी चालतं। आता मस्तपैकी खालच्या साईडने आपले भजे थोडेसे तळत आलेत। आता मी भजे पलटी करते।
तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर पण करत जा। जे आता थोडेसे तळत आलेत, आता वरची साईड खाली करून घेते म्हणजे वरची साईड पण व्यवस्थित तळल्या जाईल। मस्तपैकी बाहेर पाऊस चालू आहे, घरामध्ये असे मस्त गरमागरम भज्जे करा, त्यासोबत चहा करा आणि टोमॅटो केचप घ्या आणि मस्त टोमॅटो केचपमध्ये एक भज्जा बुडवा, एक चहाचा घोट घ्या आणि मस्त भज्जे खात राहा। कसलं भारी वाटणार आहे। आपले गरमागरम भज्जे तयार झालेले आहेत। आता मी हे तळून झालेले भज्जे साईडला काढून घेते। भज्याचा असा कलर आला की साईडला काढून घ्यायचे भज्जे, नाहीतर थोडासा ब्राऊन कलर झाला की परत नंतर जास्त काळपट कलर होतो, म्हणजे भज्जे जास्त तळल्या जातात आणि थोडेसे कडवट लागतात। अशा कलरचे झाले की भज्जे काढायचे। आता मी सर्व भज्जे करून घेते। असं थोडं थोडं पीठ सोडायचं म्हणजे छान असे भज्जे तयार होतात आपले। मी असेच मस्त मस्त व्हिडिओ टाकणार आहे। तुम्हाला जे व्हिडिओ आवडतात ते तुमच्या मैत्रिणींना शेअर करत जा आणि त्यांना पण लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगत जा आणि तुमचा असाच मला सपोर्ट देत राहा। तुमच्या कमेंट आले की मला खूप छान वाटतं आणि आणखीन मला व्हिडिओ करायला उत्साह येतो, कारण की यूट्यूबवर कसे थोडंसं नर्वस झालं की असं वाटतं की यार नको व्हिडिओ टाकायला, पण मला आजची कमेंट वाचली, खूप मस्त वाटली एका व्हिडिओची, त्यामुळे मला आणखीन हुरूप आला, म्हणजे उत्साह येतो करण्यासाठी व्हिडिओ, कारण की खूप मेहनत लागते, त्यामुळे नको वाटतं कधी कधी, पुन्हा मग कमेंट वाचली की नाही वाटतंय हां आपल्याला ऑडियन्स साथ देते, चला करूया, असं होतं। मला खूप काल नाराज झाले होते मी, वाटत होतं नको यूट्यूबवर काम करते योग्य आहे का नाही, पण कालची कमेंट वाचली आणि परत आणखीन मी आज तयार झाले व्हिडिओ करण्यासाठी। त्या ताईंना थँक्यू म्हणते आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही एक केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट एवढं खूप मोठं असतं ना माझ्यासाठी, त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा। थँक्यू।